नमस्कार मित्रांनो, मी आहे निखिल आणि मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नॉलेज फॉर शेअर मार्केट मराठी. मित्रांनो, आजचा आपला विषय गुंतवणूक कशी करायची आणि गुंतवणुकीचे मार्ग कोणते कोणते आहेत. आता मित्रांनो, आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा आपल्या इन्कमचा काही ना काही भाग हा कुठे ना कुठेतरी इन्व्हेस्ट करत असतो. आता तो का करत असतो, तर मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही ना काही स्वप्न असतात, काही ना काही गरजा असतात. ते पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्तीला त्या पैशाची गरज असते, भांडवलाची गरज असते. समजा एखाद्याला व्यवसाय सुरू करायचा असेल, त्याला भांडवलाची गरज असते. त्यानंतर प्रत्येकाची काही ना काही स्वप्न असतात. म्हणजेच काहींना घर बांधायचं असतं, काहींना स्वतःचं घर घ्यायचं असतं, स्वतःचं घर पाहिजे असं त्यांची इच्छा असते, स्वप्न असतं. त्याच्यानंतर कोणाला गाडी घ्यायची असते, गाडी, बंगला आपण जे म्हणतो ते. आणि त्याचप्रमाणे कोणाचे मुलांचं शिक्षणाचं स्वप्न असतं. त्या मुलांचं लग्नाचं त्या ठिकाणी स्वप्न असतं. अशा प्रकारचे अनेक स्वप्न हे प्रत्येक व्यक्तीचे आयुष्यामध्ये त्या ठिकाणी असतात. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मित्रांनो त्या व्यक्तीला पैशाची गरज असते. आता पैसा जो आहे तो प्रत्येकाकडं असेल म्हणजे पूर्ण असेल, जास्त पैसा असेल असं नाही आहे. कोणाकडे कमी आहे तर कोणाकडे जास्त आहे. म्हणूनच मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट करणं हे खूप चांगलं आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा आपल्या इन्कमचा काही ना काही भाग हा कुठे ना कुठे त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करत असतो. आता मित्रांनो, बऱ्याचशा वेळेस प्रत्येक व्यक्तीला समजत नाही की आपण जो इन्व्हेस्ट जे करतोय ते कुठे केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि कशामध्ये ते इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. हे बऱ्याचशा व्यक्तींना त्या ठिकाणी समजत नाही, कळत नाही. त्याच्यामुळे त्यांना जे रिटर्न्स त्या ठिकाणी भेटतात, तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी भेटत नाही. त्याच्यामुळेच आपण आजचा हा व्हिडिओ गुंतवणूक कशी करायची आणि गुंतवणुकीचे योग्य मार्ग, चांगले मार्ग कोणते, हे आपण ह्या ठिकाणी मित्रांनो बघणार आहे. चला तर बघूया ते मार्ग कशा पद्धतीचे आहेत. तर मित्रांनो, आपण जो पहिले जे मार्ग बघणार आहे ते फिक्स रिटर्न, ज्याच्यामध्ये फिक्स रिटर्न आपल्याला त्या ठिकाणी भेटतं. असे मार्ग आपण या ठिकाणी बघणार आहे आणि त्याच्यानंतर जे बाकीचे मार्ग बघणार आहेत ते नॉन फिक्स रिटर्न म्हणजे रिफंड असे बघणार आहेत. आता ते कसं आहे तुम्हाला लगेच लक्षात येईल. आपण जे पहिले बघणार आहे ते मित्रांनो फिक्स फिक्स रिटर्न, या साईडला मी लिहून ठेवतो. फिक्स रिटर्न म्हणजे त्यांचं एक पर्सेंटेज त्या ठिकाणी ठरलेलं असतं आणि त्या पर्सेंटेजच्या हिशोबाने आपल्याला त्या ठिकाणी रिटर्न्स हे भेटत असतात. त्याच्यातला पहिला जो मार्ग आहे मित्रांनो, तो आहे आर-डी. रिकरिंग डिपॉझिट. बऱ्याचशा लोकांना आर-डी हे माहीत असेल, रिकरिंग डिपॉझिट. आता हे आर-डी कसं असतं मित्रांनो, तर त्या आर-डीमध्ये आपण पाहिजे तेवढी रक्कम महिन्याला त्या ठिकाणी आपण आर-डीमध्ये टाकू शकतो. मग ती ₹100 पासून तुम्ही कितीही त्या ठिकाणी आर-डीमध्ये तुमचे इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पैसे टाकू शकता. प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी आपल्याला इन्स्टॉलमेंट असते, त्या हिशोबाने आपण त्या ठिकाणी पैसे हे टाकू शकतो आणि त्याच्यामध्ये पैसे टाकताना मित्रांनो आपण किती दिवसाची ती आर-डी करू शकतो? तर साधारणतः ती 5 वर्ष, 10 वर्षापर्यंत आपण ती आर-डी मित्रांनो त्या ठिकाणी करू शकतो आणि त्या आर-डीमध्ये मिळणारे जे रिटर्न्स आहेत मित्रांनो ते फिक्स असतात. 5.5% ते 6% त्या ठिकाणी आपल्याला ते आर-डीचे रिटर्न्स हे भेटत असतात मित्रांनो. पहिला जो प्रकार आहे मित्रांनो आपला तो आर-डी आणि दुसरा जो आपला प्रकार आहे मित्रांनो, तो आहे फिक्स्ड डिपॉझिट, एफ-डी. एफ-डी तुम्हाला माहीतच असेल. एफ-डी, फिक्स्ड डिपॉझिट. भरपूर लोकं एफ-डीमध्ये पैसे टाकतात. एफ-डी काय? तर फिक्स्ड डिपॉझिट. ह्याच्यामध्ये कसं असतं, तर याच्यामध्ये आपल्याला एकदम वन टाईम रक्कम, एकदम म्हणजे त्याला वन टाईम म्हणजे कसं, जसं तुमच्याकडे ₹10,000 जितके असतील तितके ₹1,00,000, ₹2,00,000, ₹4,00,000, ₹10,00,000 काय तुमच्याकडे जेवढे पैसे असतील, जेवढी अमाउंट असेल, तेवढी तुम्ही काय करता, वन टाईम त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करता. वन टाईम. आर-डी आर-डी आणि फिक्स्ड डिपॉझिट याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, आर-डीमध्ये आपण ₹100 पासून स्टार्ट करू शकतो आणि त्याचे इन्स्टॉलमेंट असतात. प्रत्येक महिन्याला आपल्याला त्या ठिकाणी जी ठरवलेली रक्कम आहे, समजा ₹100, ₹200, ₹500, ₹1000 तुम्हाला तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची, ती आपण काय करतो, फिक्स त्या ठिकाणी महिन्याला त्या ठिकाणी टाकत चालत असतो. ज्या व्यक्तीकडे फिक्स टाकण्यासाठी वन टाईम अमाउंट नाही, ते काय करतात, आर-डी मध्ये पैसे टाकतात. मित्रांनो, समजून घ्या, ही कन्सेप्ट समजून घ्या. आर-डीमध्ये पैसे टाकतात आणि ज्या व्यक्तींकडे डायरेक्ट लमसम अमाउंट आहे, एकखटी अमाउंट आहे, एकखटी आपल्या मराठी भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये एकखटी अमाउंट आहे, ती काय लोकं काय करतात, त्या ठिकाणी ती अमाउंट एकखटी त्या ठिकाणी एफ-डीमध्ये, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये हे टाकतात. आता एफ-डीमध्ये मित्रांनो ह्याच्यामध्ये जे आपल्याला टक्केवारी भेटते ती 5.5 ते 6% पर्यंत एफ-डी आपल्याला आर-डीमध्ये आपल्याला रिटर्न्स भेटत असतात आणि एफ-डीमध्ये जे रिटर्न्स भेटतात मित्रांनो, ते आपल्याला साधारणतः
7 ते 8 8.5% आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो रिटर्न्स हे एफ डीमध्ये भेटत असतात फिक्स डिपॉझिट. आता आर डी ही पोस्ट ऑफिसमध्ये त्यानंतर बँकमध्ये कोणत्याही नॅशनलाइज बँकमध्ये त्या ठिकाणी केली जाते आणि एफ डी पण कोणत्याही नॅशनलाइज बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये त्या ठिकाणी फिक्स डिपॉझिट आपण करू शकतो. म्हणजे दोन्हीचे नियम दोन्हीचे प्रकार साधारणतः सारखेच आहे. फक्त एफ डीमध्ये आपल्याला फिक्स अमाऊंट त्या ठिकाणी वन टाईम टाकावं लागते आणि आर डीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी इन्स्टॉलमेंट स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पैसे हे टाकता येतात. आता एफ डीमध्ये मित्रांनो काय असतं, ज्या वेळेस आपण 5 वर्षाची एफ डी करतो आणि 5 वर्षाचा कालावधी जर तिथं पुढे ओलांडला गेला आणि आपली एफ डी चालू आहे, तर त्या ठिकाणी काय भेटतं मित्रांनो, त्या एफ डीवरती आपल्याला लोन पण त्या ठिकाणी कर्ज पण हे त्या ठिकाणी भेटत असतं एफ डीमध्ये. आता हे 2 प्रकार पाहिले. आता तिसरा जो प्रकार आहे आपला तो आहे लाईफ इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स सगळ्यांना माहितीच आहे. लाईफ इन्शुरन्समध्ये काय असतं मित्रांनो, लाईफ इन्शुरन्समध्ये आपण एखाद्या व्यक्तीचा इन्शुरन्स त्या ठिकाणी उतरवत असतो किंवा आपल्या घरातले जे व्यक्ती आहेत त्यांचा पण आपण त्या ठिकाणी इन्शुरन्स हा लाईफ इन्शुरन्स हा त्या ठिकाणी उतरवत असतो. आता याच्यात बेनिफिट कसा असतो मित्रांनो, तर जो इन्शुरन्स धारक आहे, ज्या व्यक्तीचा आपण इन्शुरन्स त्या ठिकाणी उतरवलेला आहे, त्या व्यक्तीला जर काही झालं, समजा तो व्यक्ती एक्सपायर झाला किंवा त्या व्यक्तीला काही झालं, तर त्याची जी अमाऊंट आहे इन्शुरन्सची ही त्याच्या घरच्यांना त्या ठिकाणी मित्रांनो भेटत असते. याच्यामध्ये फायदा कसा आहे, तर ती अमाऊंट त्या ठिकाणी घरच्यांना त्याच्या जे घरचे मेंबर असतील त्यांना त्या ठिकाणी ती भेटत असते. आणि दुसरी त्याच्यामध्ये विषय असा आहे की ह्याच्यामध्ये जे इन्शुरन्समध्ये जे आपल्याला इंटरेस्ट रेट जो भेटतो तो आर डीपेक्षा आणि एफ डीपेक्षा जास्त असतो. आर डी आणि एफ डीपेक्षा जास्त असतो इन्शुरन्सचा आणि त्या ठिकाणी आपल्याला ते पैसे त्याचे म्हणजे जो इन्शुरन्स धारक आहे त्याच्या त्या घरच्यांना त्या ठिकाणी ते पैसे हे भेटत असतात त्या ठिकाणी मित्रांनो. आता आपला चौथा प्रकार आहे PPF, प्रायव्हेट अँड फंड. आता ह्याच्यात ज्यावेळेस आपण पैसे इन्व्हेस्ट करतो मित्रांनो, तर आपला जो दृष्टिकोन आहे हा रिटायरमेंटचा त्या ठिकाणी आपला दृष्टिकोन असतो आणि PPF मध्ये आपण पैसे टाकू पण शकतो. आणि साधारणतः जे लोक नोकरीला असतात त्या ठिकाणी त्यांचा PF हा त्या ठिकाणी मित्रांनो कट केला जातो. तुम्हाला माहिती असेल ही PF त्या ठिकाणी त्यांचा कट केला जातो. तर तिथं कसं असतं, ते स्वतःच्या पगारातून तिथं थोडासा पैसा कट होतो आणि ज्यांच्याकडे ते व्यक्ती कामाला आहे, ज्यांच्याकडे त्यांची नोकरी चालू आहे, त्या व्यक्तींकडून पण त्या ठिकाणी तेवढा पैसा त्या ठिकाणी मित्रांनो त्याच्यामध्ये टाकला जातो. आता इथं कसं असतं, तर इथं आपल्याला त्या ठिकाणी पैसे टाकावे लागतात. वार्षिक साधारणतः याच्यामध्ये 500 रुपयाचा कमीत कमी आपल्याला हप्ता येत असतो. वार्षिक 500 रुपयाचा PPF मध्ये आपल्याला हप्ता येत असतो आणि याचे जे रिटर्न्स असतात हे पण चांगले असतात मित्रांनो. साधारणतः त्याचे रिटर्न जे आहेत 8-10% वरतीच असतात. आणि दुसरं एक याच्यामध्ये म्हणजे प्रकार हा आहे की याच्यामध्ये आपण 25 वर्षापर्यंत पैसे ठेवू शकतो. 25 वर्षापर्यंत याच्यामध्ये आपण पैसे ठेवू शकतो मित्रांनो. आणि ज्या वेळेस आपल्याला काही अडचण आली, काही गरज आली, आपल्याला पैशाची गरज पडली, तर आपण ती अडचण त्या ठिकाणी सांगून आपण त्याच्यातून पैसे हे परत आपण त्या ठिकाणी काढू शकतो. नाही तर मग आपल्याला रिटायरमेंट नंतर त्याचे इंटरेस्ट सहित व्याजासहित आपल्याला पैसे त्याचे परत हे भेटत असतात. आता मित्रांनो आपला पाचवा जो प्रकार आहे तो नॅशनल पेन्शन स्कीम. नॅशनल पेन्शन स्कीम ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे मित्रांनो. याच्यामध्ये पण आपला जो दृष्टिकोन असतो तो रिटायरमेंट किंवा आपण हयात असेपर्यंत त्या ठिकाणी असतो. आता याचा जो हप्ता असतो मित्रांनो तो असतो 500 रुपयापर्यंत कमीत कमी वार्षिक हप्ता याच्यामध्ये असतो. याच्यामध्ये जे रिटर्न्स आपल्याला भेटत असतात ते 9 ते 10% आपल्याला व्याज रिटर्न्स आपल्याला त्या ठिकाणी भेटत असतात मित्रांनो. आणि ज्या वेळेस याची आपल्याला काही अडचण आली तर याच्यातली 60% रक्कम ही आपल्याला वयाच्या 60व्या म्हणजे 60व्या वर्षामध्ये किंवा वर्षानंतर तुम्हाला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस आपल्याला ती 60% रक्कम याच्यातून रिटर्न्स भेटत असते मित्रांनो. आणि बाकीची राहिलेली रक्कम ही पेन्शन स्वरूपात आपण हयात असेपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला ती भेटत असते. अशा पद्धतीने मित्रांनो हे 5 प्रकार हे फिक्स रिटर्न्स जे मिळतात म्हणजे यांचं व्याजदर हे फिक्स असतं. आपल्याला आधीच माहीत असतं की आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर त्याचा जेव्हा कालावधी संपणार आहे त्यावेळेस आपल्याला आपल्या हातात
किती पैसे भेटतील हे आपल्याला याच्यामध्ये आधीच कळतं मित्रांनो, कारण त्याचा जो इंटरेस्ट रेट आहे तो या ठिकाणी फिक्स असतो. आणि ह्या सगळ्यांचा अजून एक फायदा आहे मित्रांनो, जो की ज्यावेळेस तुम्ही टॅक्स आय टी रिटर्न्स भरताना, आय टी रिटर्न जो असतं ना आपलं टॅक्स रिटर्न, त्यावेळेस तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता त्याच्यामध्ये, म्हणजे टॅक्स वाचवण्यासाठी किंवा कशासाठी तुम्ही त्या ठिकाणी त्याचा फायदा हा घेऊ शकता. आता अशा पद्धतीने 5 नियम आपण फिक्स याच्यामध्ये बघितलेले. आता जे आपले बघायचे जो बाकी आहे तो आहे नॉन फिक्स रिटर्न, म्हणजे त्याच्यामध्ये व्याजदर जे आपल्याला मिळणारं व्याजदर आहे ते फिक्स नाही आहे. आपल्याला त्याच्यामध्ये कमी पण भेटू शकतं जर आपल्याला, आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते जास्त पण भेटू शकतं. आता मार्ग कोणते आहेत असे? आता याच्यात पहिला जो मार्ग आहे तो रिअल इस्टेट. रिअल इस्टेट म्हणजे काय, तर जमीन खरेदी करणे किंवा घर खरेदी करणे किंवा अशी मोकळी जागा त्या ठिकाणी खरेदी करणे. याच्यामध्ये पण लोक काय करतात, इन्व्हेस्टमेंट करून ठेवतात आणि ज्यावेळेस ती विकायची वेळ येते त्यावेळेस त्याची किंमत त्या ठिकाणी वाढल्या जाते. आणि म्हणजे कालांतराने ज्या जागा आहेत त्यांची किंमत ही वाढतच राहते मित्रांनो. मग ती वाढल्यानंतर त्याच्या ठिकाणी त्याला विकून टाकणे आणि जो वरचा जो नफा आहे तो त्या ठिकाणी आपल्याला भेटत असतो. रिअल इस्टेट पहिला जो नॉन फिक्स रिटर्न्समध्ये जो पहिला मार्ग आहे तो रिअल इस्टेट. आता दुसरा जो मार्ग आहे आपण इथं लिहून घेऊ काय असतात ते मार्ग सगळे. नॉन फिक्स रिटर्न जे आहे ते. त्याच्यानंतर त्याच्यात आपण पहिला बघितलं होतं की रिअल इस्टेट. ह्याच्यामध्ये काय असतं, जसं की आपण आता बघितलं की जमीन खरेदी करणे किंवा घर खरेदी करणे किंवा अशी जागा खरेदी करणे, मोकळी जागा खरेदी करणे. आणि ज्यावेळेस आता रेट वाढल, त्याची किंमत वाढल, त्यावेळेस त्याला विकणे आणि त्याच्यावरचा जो गाळा आहे, त्याचा जो नफा आहे तो आपला त्या ठिकाणी इन्कम आहे. आणि त्या ठिकाणी त्याचा कॅल्क्युलेट होतं, म्हणजे रिटर्न्स किती भेटले त्याचा त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होतं. याच्यामध्ये आपल्याला लॉस पण होऊ शकतो, प्रॉफिट पण होऊ शकतो, दोन्ही बाजू त्याच्यामध्ये. जसं फिक्समध्ये आपण बघितलं की प्रॉफिटच होऊ शकतो, पण तो पर्सेंटेज त्या ठिकाणी कमी असतं, जे म्हणजे फिक्स असतं ते, त्या हिशोबाने आपल्याला त्या ठिकाणी प्रॉफिटच होतो. तसा इथं आपल्याला लॉस पण होऊ शकतो आणि प्रॉफिट पण होऊ शकतो. नॉन फिक्स रिटर्न त्याच्यामुळेच म्हटलेले. रिअल इस्टेट त्याच्यातला हा पहिला मार्ग आहे. दुसरा जो मार्ग आहे तो आहे गोल्ड, सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट. भरपूर लोक सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, सोन्याचे बिस्किट घेऊन ठेवतात 24 कॅरेटचे, आणि ज्यावेळेस भाव वाढतो त्यावेळेस ते विकतात. आता याच्यामध्ये भाव जर उतरला लॉस पण होऊ शकतो, भाव वाढला तर तो त्या ठिकाणी प्रॉफिट पण होऊ शकतो. मग प्रॉफिट होणारा हा किती बी होऊ शकतो, लॉस होणारा हा किती होऊ शकतो. त्याच्यामुळे तो नॉन फिक्स रिटर्नमध्ये मोडतो. गोल्डमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करतात, बिस्किट घेऊन ठेवतात, काही पण त्यांना जे वाटेल ते ठिकाणी सोन्याचं हे घेऊन ठेवतात आणि त्या ठिकाणी त्याचं रेट वाढल्यानंतर हे विकल्यानंतर त्याच्यामध्ये प्रॉफिट कमावतात. आता तिसरा जो नियम आहे तो म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड तुम्ही ऐकलंच असाल. आता ह्याच्यामध्ये पण लोक काय करतात, इन्व्हेस्टमेंट करून ठेवतात. म्युच्युअल फंडवरती आपण त्या ठिकाणी एक स्पेशल सेपरेट व्हिडिओ हा बनवणार आहे, कारण म्युच्युअल फंडमध्ये भरपूर प्रकार असतात, कसे असतात काय असतात ते आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यावे लागणार आहे. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी म्युच्युअल फंडवरती काम करू शकता लाईफमध्ये. पण त्याचा एक सेपरेटली व्हिडिओ आपण घेणार आहे. पण आता तुम्ही समजून घ्या की नॉन फिक्स रिटर्नमध्ये म्युच्युअल फंडमध्ये पण इन्व्हेस्टमेंट ही केली जाते. त्याच्यामध्ये जे रिटर्न्स भेटतात ते त्या ठिकाणी 40% पण असतात, त्याच्या ठिकाणी लॉस पण होऊ शकतो. आता याच्यामध्ये कसं असतं, लमसम इन्व्हेस्टमेंट आणि SIP. तर लमसम काय ते समजून घ्या. तर आपल्याकडे जसं की फिक्स डिपॉझिट मी तुम्हाला सांगितलं होतं, वन टाईम रक्कम आहे ती डायरेक्ट त्याच्यात टाकून देणे आणि त्याचं व्याज त्या ठिकाणी भेटत असतं. तसंच असतं इथं वन टाईम रक्कम तुमच्याकडे काय असेल, 40-50 हजार रुपये, 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, काय तुमच्याकडे जी असेल ती डायरेक्ट त्याच्यामध्ये लमसम त्या ठिकाणी टाकून द्यायची. आणि त्याचा जो कालावधी आहे, समजा 5 वर्ष, 3 वर्ष पुढं आपण त्याचा कालावधी घेऊ शकतो. 5 वर्षापर्यंत, 8 वर्ष, 9 वर्ष तुम्हाला काही पाहिजे त्या तुम्ही घेऊ शकता. आणि त्याचा जो रिटर्न्स आहे त्या ठिकाणी त्याचा भेटत असतो लमसम. आता SIP त्याच्यामध्ये जो दुसरा प्रकार आहे SIP म्हणजे काय, तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं RD 100 रुपये, 500 रुपये तुम्हाला काय महिन्याचा जो ठरलेला आकडा आहे तो तुम्हाला तो महिन्याला देणं आहे. तसंच SIP मध्ये तुम्ही जो ठरवलेला अमाऊंट आहे ती तुम्हाला SIP स्वरूपात त्या ठिकाणी महिन्याला देणं आहे, जो की तुम्ही जो टर्म घेतलेला आहे 3 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी, त्या ठिकाणी तुम्हाला पर्यंत ती रक्कम देणं आहे. आणि त्याच्यावरती जो व्याज तुम्हाला भेटतो तो त्या ठिकाणी तुम्हाला भेटत असतो. आणि त्याच्यामध्ये अजून भरपूर प्रकार आहे ते आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. पण तुम्ही एवढंच लक्षात ठेवा आता की म्युच्युअल फंडमध्ये पण इन्व्हेस्टमेंट केली जाते लमसममध्ये आणि SIP मध्ये. आणि सर्वात शेवटचा जो आपला प्रकार आहे तो सगळ्यांचाच माहिती आणि सगळ्यांचाच आवडतीचा आहे, तो आहे मित्रांनो शेअर मार्केट. चौथा जो प्रकार आहे तो आहे शेअर मार्केट.
शेअर मार्केटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट केली जाते मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे. ट्रेडिंग करता येते, इन्व्हेस्टमेंट करता येते, शेअर्स खरेदी करून ठेवता येतात. जेव्हा वाटेल तेव्हा आपल्याला ते विकता येतात, त्यांची किंमत वाढल्यानंतर आपल्याला विकता येते. ट्रेडिंगमध्ये पण आपण पैसे कमवू शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो आपण इन्व्हेस्टमेंट ही करू शकतो. जेणेकरून आपण इन्व्हेस्टमेंट करून जर ठेवली तर त्याचे आपल्याला रिटर्न्स भेटतात आणि आपले जे स्वप्न आहेत किंवा आपल्या ज्या गरजा आहेत आपण त्या ठिकाणी आपण त्या पूर्ण करू शकतो. आता आपण काय बघितलं तर 5 मार्ग आपण फिक्सचे बघितले होते. RD, FD, त्याच्यानंतर इन्शुरन्स, त्यानंतर PPF आणि नॅशनल पेन्शन स्कीम. जी पेन्शन स्कीम असते ती आपल्याला पेन्शन स्वरूपात भेटत असते. नॉन याच्यामध्ये बघितलं होतं आपण, नॉन फिक्समध्ये रिअल इस्टेट, त्यानंतर गोल्ड, त्याच्यानंतर म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट. शेअर मार्केट हे सगळ्यांना माहिती आहे. अशा पद्धतीने आपण गुंतवणूक कशी करायची आणि गुंतवणुकीचे मार्ग कसे होते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये आज कव्हर केलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, का जेणेकरून माझे जे व्हिडिओ येणार आहे, आपले जे व्हिडिओ आपण बनवणार आहे ते तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचतील आणि तुम्ही त्याचं बघून तुमचं नॉलेज त्या ठिकाणी वाढू शकता. अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतोय. थँक्यू.